नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काल जो 9 जानेवारी 2024 रोजी उत्पादन शुल्क भरती हा पेपर झाला. त्या पेपरमध्ये जे काही जीकेचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी मित्रांनो, व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत नक्की बघावा. बघा, पहिला प्रश्न विचारलाय, लिओनेल मेस्सीला 2023चा कोणता पुरस्कार मिळाला होता? योग्य उत्तर आहे पर्याय अ, बॅलन डिओर. लिओनेल मेस्सी याला 2023चा हा बॅलन डिओर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय ब, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, रामचंद्र पांडुरंग येवलेकर. त्यानंतरचा चौथा प्रश्न, डास हा खालीलपैकी कोणत्या प्राणी संघामध्ये येतो? योग्य उत्तर आहे पर्याय ब, आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा या संघामध्ये डास हा प्राणी येतो. त्यानंतरचा पाचवा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, 73.3. 73 पॉईंट ही 2011च्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता आहे. त्यानंतरचा सहावा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, मिझोरम. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर राज्य हे मिझोरम आहे. जर पर्यायामध्ये केरळ असते तर आपलं योग्य उत्तर हे केरळ असते. त्यानंतरचा सातवा प्रश्न, खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, भीमा नदी. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. त्यानंतरचा आठवा प्रश्न, 2023 मध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी कोणत्या खेळाशी संबंधित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क, क्रिकेट. क्रिकेट या खेळाशी संबंधित बिशन सिंग बेदी यांचे 2023 मध्ये निधन झाले होते. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते बघा, क्रिकेट. त्यानंतरचा नववा प्रश्न, शारदा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर याचं योग्य उत्तर पर्याय ब, 1929 साली. 1929 साली शारदा कायदा हा संमत झाला. त्यानंतरचा 10वा प्रश्न, महात्मा गांधी यांनी 1918 साली कोणत्या कामगारांसाठी लढा उभारला? याचं योग्य उत्तर पर्याय क, गिरणी कामगार. महात्मा गांधी यांनी 1918 साली गिरणी कामगारांसाठी लढा उभारला. त्यानंतरचा 11वा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आढळते? योग्य उत्तर पर्याय क, शंभू महादेव. महाराष्ट्रात ही शंभू महादेव पर्वतरांग आढळते. त्यानंतरचा 12वा प्रश्न, पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला काय म्हणतात? योग्य उत्तर पर्याय ड, गुदद्वार. गुदद्वार हे पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला म्हणतात. त्यानंतरचा 13वा प्रश्न, महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? योग्य उत्तर पर्याय ब, नागपूर. त्यानंतरचा 14वा प्रश्न,
इंग्रजांच्या काळात मराठीतील वृत्तपत्र कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ केसरी. इंग्रजांच्या काळात मराठीतील वृत्तपत्र हे केसरी होते. त्यानंतरचा 16वा प्रश्न, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर पर्याय क महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक आहेत. त्यानंतरचा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अनुच्छेद अस्पृश्यता समाप्त करणारे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब 17. त्यानंतरचा 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर होणार आहे? योग्य उत्तर पर्याय ब अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव हे अहिल्यानगर होणार आहे. उस्मानाबादचे काय झाले तर ते धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतरचा 19वा प्रश्न, मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही? योग्य उत्तर पर्याय क नाशिक जिल्हा. त्यानंतरचा 20वा प्रश्न, भारतात सरासरी सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या राज्यात पडतो? योग्य उत्तर आहे पर्याय क मेघालय. त्यानंतरचा 21वा प्रश्न, महाराष्ट्राचा लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर पर्याय ब दुसरा. महाराष्ट्राचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात गज महोत्सवाचे उद्घाटन केले? योग्य उत्तर पर्याय अ आसाम. आसाम या राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गज महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतरचा 23वा प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर महाराष्ट्रातील आहे? योग्य उत्तर पर्याय ब जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा 24वा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? योग्य उत्तर पर्याय क महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यानंतरचा 25वा प्रश्न, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत आणि क्षेत्रफळात कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर पर्याय क 2 व 3. त्यानंतरचा 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर पर्याय क तुतीकोरीन. तुतीकोरीन हे बंदर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न, अमिबा हा खालीलपैकी कोणत्या संघात येतो? योग्य उत्तर पर्याय ड प्रोटोझोआ. प्रोटोझोआ या संघामध्ये अमिबा हा येतो. त्यानंतरचा 28वा प्रश्न, मोघर योजना 2023 कोणत्या राज्याची आहे? योग्य उत्तर पर्याय अ ओडिसा. मोघर योजना 2023 ही ओडिसा या राज्याची आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न, मांजरा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर पर्याय ड गोदावरी. गोदावरी नदीची मांजरा नदी ही उपनदी आहे. त्यानंतरचा 30वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती आहे? योग्य उत्तर पर्याय क 300 ते 400.
त्यानंतरचा 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार 2023 हा मिळाला आहे? योग्य उत्तर पर्याय ब, मोहम्मद शमी. मोहम्मद शमी यांना अर्जुन पुरस्कार 2023 हा मिळाला आहे. त्यानंतरचा 32वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, 929. महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर हे 929 आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे काही काल उत्पादन शुल्क भरतीचा पेपर झाला होता, त्या भरतीमध्ये जे काही जीकेचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.